संघाकडनं सलामवीर अनिल रोज आणि सुभाष वाजे ही जोडी पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्कमध्ये मुकुंद, आजच्या दिवसातील एक मोठा सामना घेऊन आला आदिवासी चषकामध्ये. दिवस 5 मध्ये दुपारच्या सत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. आदिवासी चषक भलं मोठं आयोजन, नामांकित स्पर्धा, शहापूरचा वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेची नक्कीच पाऊशाल आपण वाट पाहतो मित्रांनो, ती पाऊशाल स्पर्धा आहे आदिवासी चषक 2026. यस, गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज सज्ज मुकुंद, मुकुंद केवारी पाहायला मिळतोय. येस, बॅटिंगला अनिल रोज, रन मशीन ऑफ रातांदले पडा. बॅटिंगला गोलंदाज सज्ज मुकुंद. पहिलाच बॉल लावड अपील केली होती. पहिला बॉल डॉट. पहिला बॉल योग्य हाताळलाय मुकुंद केवारिया गोलंदाजीच्या मार्फत. 4 षटकाचा सामना संघर्ष येईल रातांदले पाडा. 2 बॅटर सुभाष आणि अनिल ही जोडी. बॅटिंगला अनिल रोज. बॅटची लागलेली लिंगेज, OUT आउट. अनिल रोज या बॅटरचा केलंय काम तमाम. लागलाय शून्यावरती पहिला धक्का. संघर्ष 11 रातांदले पाडा संघाला. अनिल रोज बॅक टू पवेलियन. या बॉलमध्ये नक्की चांगला फटका. एक्झिक्यूटिव्ह ऑन साइडला बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. या बॉलमध्ये आला क्रॅकिंग 4 चौकार. या बॉलमध्ये पाहू शकाल चांगला फटका आलाय. चौकार बाळा मोरगेच्या बॅटमधनं. या बॉलवरती लॉफ करायचं होतं. फटका मिस टायमिंग. झेल मात्र पांडुरंगाच्या मार्फत यशस्वीरित्या कॅरी झालेला पाहायला मिळतोय. आणखीन एक धक्का लागलाय. फलंदाज बाला मोरगे बॅक टू पवेलियन.
नवीन बॅट्समन गोकुळ गोकुळ यस गोलंदाज सज्ज. ओहो इथे सुद्धा नक्की आउटअपील केली होती. चांगला बॉल लेन चांगली पाहायला मिळते. गोलंदाज मुकुंद केवारी चांगलं षटक हाताळलंय. पहिलं षटक समाप्त. 2 गडी बाद 8 धावसंख्या. संघर्ष 11 रातांदले पाडा संघाची धावसंख्या 2 गडी बाद 8. यस दुसऱ्या षटकाला झाले सुरुवात. गोलंदाज येतोय दशरथ केवारी. यस दसरा तयार. सुभाष वाजेसाठी ओव्हरपिचचा बॉल होता. खोलात टाकलाय. त्याला खोदून काढलाय. ऑन साइडला फिल्डर येत आहे डीप मधनं. पैकी चांगली पाहण्यामध्ये एक सिंगल. एका सिंगलच्या मार्फत धाव फलकावरती जाऊन पोहोचतीये 9व्या आकड्यावरती. राऊंड द विकेट टाकलेला बॉल. चांगली फिल्डिंग. यस कॅप्टन कूल आहे तिकडे रमेश केवारी. एक धाव घेतली जाते. एका धावेने धाव फलक जातोय. 2 गडी बाद 10. 10 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद 10 धाव संख्या पाहायला मिळते आहे. यस गोलंदाज सज्ज. दशरथ बॅटिंगला. सुभाष वाजे. स्क्वेअर कटचा फटका सजवायचा होता. तो चांगली लाईन लेंथ चांगली पाहायला मिळते. हा बॉल डॉट थांबून ठेवलाय. रोखून ठेवलाय. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये एक मोठा मोहरा जाळ्यामध्ये अडकवलाय. मोठा मासा गळा लावलाय अनिल रोज. या मॅच मध्ये फारशी बॅटिंग करता आला नाहीये. पुढील बॉल दशरथ सुभाषसाठी. चांगला फटका आहे. गॅप मध्ये बॉल आहे. 2 फिल्डर आलेत. चांगली फिल्डिंग. गुड फिल्डिंग राहिली गेली. 2 धावा या बॉलमध्ये घेतल्या गेल्यात. 2च्या संधी 12. 2 गडी बाद 12 धाव संख्या धाव फलकामध्ये पाहायला मिळत आहेत. येस पुढील बॉल दशरथ. हा बॉल जाऊ दिलाय अवे फ्रॉम द बॉडी. पिचिंग थोडीशी खराब राहिली आहे. वाईट बॉल. धावसंख्या 13. दोन गडी बाद 13 धावसंख्या. पुढील बॉल दशरथ. स्टेप आउट झालेत. चांगला फटका आहे. फिल्डिंग खराब राहिली यावेळी. मात्र बॉल निघून चालला बॉन्ड लाईनच्या बाहेर. बॉल सीमा पार. त्याचबरोबर ज्यांचं शुभागमन झालंय जीवी स्पोर्ट्स हे ब्रँडचे पाहू शकता सर्व विनायकजी वाघ. महाराष्ट्रामध्ये जीवी स्पोर्ट्स ब्रँड बनलाय आणि जीवी स्पोर्ट्स यूट्यूबचे सर्व आणि त्या ब्रँडचे नक्कीच प्रोप्रायटर आमचे मोठे बंधू विनायकजी वाघ सरांचा इथे शुभागमन झालंय. जीवी स्पोर्ट्स या पॅकर म्हणून ज्या ओळख आहेत ते विनायकजी वाघ जीवी स्पोर्ट्स पॅकर. अर्थात दादा कुठलाही बलाढ्य टीम्स गोरसे असो, टिंबिवली असो, वाकळण असो, पालघरमध्ये नक्की धानीव असो, या मोठमोठ्या त्याने खेळवल्या त्यांच्या नेतृत्वात. ॲज अ पॅकर विनायकजी वाघ सरांचं इथे शुभागमन झालंय. आपलं मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या मार्फत आदिवासी चषकाच्या वतीने. आपलं वेलकम.
इथे मात्र ओयूटी फलंदाज लावा जावं लागेल पवेल मध्ये. टू प्लस 1 विकेट लागला 19 वरती तिसरा धक्का रातांलेपाडा संघाला. फलंदाज बाद. विनायक वाघ सर जीबी स्पोर्ट्स नक्कीच पाहू शकाल. जी यूट्यूब चॅनल आहे तब्बल 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत त्यांचे. नक्कीच जे यंगस्टर आहेत त्यांना मात्र कुठेतरी पाहू शकाल योग्य प्लॅटफॉर्म नवीन चेहरे आपण पाहू शकाल. यंगस्टर आहेत त्यांना मात्र कुठेतरी समोर आणण्यात काम केलं गेलंय. स्क्रीनवरती आणण्याचं काम आमच्या विनायकजी वाघ आणि संपूर्ण त्या जीबी स्पोर्ट्स या चॅनलच्या मार्फत केलं गेलंय. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही स्पर्धा असो रोज नवीन नवीन त्यांच्या रील्स व्हायरल होतात. चांगलं कला क्रीडा पाहायला मिळतं. या क्षेत्रातील मोठं नाव विनायकजी वाघ आज उपस्थित झालेत आणि हा आलाय चौकार 4 धाबींसाठी. वाईट बॉल. थोड्याच वेळामध्ये पाहू शकाल रॉयल स्पोर्ट्सचे ब्रँड सर्व यश शेट वेखंडे साहेबांचा इथे शुभागमन होत आहे. 10 नंबरचा सरकार यश शेट वेखंडे रॉयल स्पोर्ट्सचे प्रोपरायटर यांचे इथे शुभागमन होत आहे. थोड्याच वेळामध्ये इथे मात्र डाऊन द ग्राउंड फटका लाजबाब. फिल्डिंग चांगली दशरथ केवारी. 2 धावा यशस्वीरित्या पोहोचल्या गेल्यात. कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेने धाव फलक मात्र पुढे जातील. 26 धाव संख्या 3 गडी 26. दीपक बरोरा पहिल्या दिवसापासून स्कोरची भूमिका गुण लेखनाचं काम करतोय. कारण या स्पर्धे मॅन ऑफ द सिरीज साठी कॅश प्राइज आहे रोख रक्कम 50,000 रुपये आणि गुण लेखन जबरदस्त मॅथमॅटिक्स स्वरूपात कॅल्क्युलेट करण्याचं काम आमचा दीपक बरोरा परमित्र करतोय. बॉलवती एक सिंगल कंप्लीट. धावसंख्या 3 गडी 27. पुढील पांडुरंग बोटा फिरवली आहेत. रमेश केवारे कॅप्टन कूल चांगलं बॅकअप कॅप्टन कूलच्या मार्फत पाहायला मिळत आहे. एकच धाव एका धावेने धाव फलक पुढे जाते. 3 गडी 28. तिसरं षटक मार्गस्थ संघर्ष 11 रातांलेवाडा टीम. 3 गडी 28. पुढील बॉल पांडुरंग पप्पूसाठी फुला टाकलाय. बॉलला चांगला फटका आहे. यस लॉंग ऑफ द फिल्डर येतात दशरथ. आज थोडीशी फंबलिंग दशरथ केवारीच्या मार्फत पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा 2 धावा. 2 धावा महागात पडू शकतात. जिथे सिंगल आहे तिथे डबल देताना पाहायला मिळतोय दशरथ केवारी हा फिल्डर. 3 गडी 32. पत्र पाहू शकाल चांगला फटका आहे परंतु फंबलिंग. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. पुन्हा एकदा मिस फिल्डिंग. बॅकअप आहे. 2 धावा पुन्हा एकदा जॉईन झालेल्या पाहायला मिळतात. डबल सिंगलला मात्र धाव फलक मात्र पुढे नेतानाचं काम केलं गेलं आहे. 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 3 गडी बाद 32 धाव संख्या धाव फलकावरती.
चला, ज्या ज्या संघांनी फर्स्ट राऊंड जिंकलाय ते त्या संघांनी लवकर लवकर आयोजन कमिटीशी संपर्क साधा. चला, पहिल्या फेरीतील विजय संघ लवकरात लवकर जॉईन व्हायचा आहे. यस, जाऊया नक्की विशेष सन्मानाकडे. हा सन्मान लाख मोलाचा आहे. जीवी स्पोर्ट्स या चॅनलचे सर्व अर्थात विनायकजी वाघ यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक जाणू हिरवे साहेबांच्या शुभ हस्ते गत वर्षीचा नक्की चॅम्पियन संघ हर्षल पवार सर, जीवी स्पोर्ट्स कोलिवली कोल्याचा बाडा. मागच्या वर्षी नक्की 1,00,000 रुपयाचं नक्की पारितोषिक पटकावणारा हा संघ अर्थात विनायकजी वाघ. आणि याही वर्षी नक्कीच तो संघ पाहायला मिळेल इन ॲक्शन मध्ये. इथे सन्मान केला जातोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रणिते जाणू हिरवे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान विनायकजी वाघ साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. आदिवासी चषकामध्ये जीवी स्पोर्ट्स ब्रँड नक्कीच जो दबदबा राहायला गेलाय मागच्याही वर्षी, ह्याही वर्षी नक्कीच तो संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल आणि यथोचित मान सन्मान केला जातोय. विनायकजी वाघ साहेबांचा महाराष्ट्राचं महावस्त्र प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि स्पर्धेचा नक्कीच सन्मान चिन्ह देऊन विनायकजी वाघ यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. कुठेतरी यंगस्टर आहेत त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम मात्र केलं गेलं. जे पडद्या मागे आहेत त्यांना मात्र स्क्रीनवर आणण्याचं काम विनायकजी वाघ आणि त्यांच्या टीमने केलंय. तब्बल जवळ जीवी स्पोर्ट्स तब्बल 10,000 सबस्क्रायबर झालेले आहेत. प्रत्येक दिवशी त्यांच्या रील्स येतात. प्रत्येक दिवशी नवीन खेळाडू आम्हाला पाहायला मिळत आहेत. असा जीवी स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो. जावा मॅचकडे. 3 गडी बाद 32 महेश केवारी. राऊंड द विकेट टाकलेला बॉल. पंच वळतायत वाईट बॉल. धावसका 3 गडी बाद 33. याचं जे साईड स्क्रीनला बसलेत, चला उठायचंय तिकडून. ज्या साईड स्क्रीनला बसलेत तीन गडी बाद 33. या बॉलवरती रन्स मिळतील. वाईट बॉल आणि बाईकच्या स्वरूपात देखील धाव येईल. टोटल 2 धावा धाव फलकावरती. 3 गडी बाद 35. ओरबीचा बॉल ड्राईव्ह केलाय. चांगला फटका आहे. हरी त्या बॉलमध्ये जातोय. प्रचंड वेग होता. रन्स मिळतील अजून. एकावर एक फ्री. 2 धावा धाव फलकावरती कंप्लीट होत आहेत वाराच्या वेगाने. गुड रन विथ विकेट. डबल सिंगलने मात्र धावा घेऊन जात आहेत. या 2च्या साडे धावसिका पाहायला मिळते. 3 गडी बाद 37. थोडासा महागडा ठरतोय महेश केवारी. आणि फिल्डिंग देखील खराब पाहायला मिळाली कारण हरीचा थ्रो केला होता त्यानंतर बॅकअप नव्हतं. स्लिपच्या मार्फत चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. जर स्लिपचा फिल्डर नसता तर नक्कीच चौकार भेटला असता, पण तो बॅकअप चांगला होता. 3 गडी बाद 37. पुढील बॉल महेश बॅटिंगला. पप्पूने मात्र डावाला सावरलंय. 6 बॉल 13चं योगदान दिलंय. इथे बॅटची लागली लिडिंग एज. कॉड बॅईंग. OUT फलंदाज बाद. आणखीन एक लागलाय धक्का. 37 वरती 4था धक्का. रातांदले पाडा संघाला फलंदाज बाद. नवीन बॅटर अक्षय येतोय. चला, पहिल्या फेरी विजय संघाने लवकर लवकर ड्रॉ साठी यायचंय.
साई मोर्या पाटोळ, अक्षय 11 पेंडर गोल्ड, टीम खांडीचा बडा, जय बजरंग पिवळी. चला आपण लवकर लवकर या. लॉफ केलाय, उडवलाय, खेचून मारलाय, धावा मिळणार किती? आउट. फलंदाज बाद. उंची गाठली होती, लांबी मात्र गाठली नव्हती. भेदू शकले नाही त्या फिल्डरला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. आणखीन एक विकेटचं बटन. फलंदाज अक्षय बॅक टू पवेलियन. आदिवासी समाजाचे पाच गडबा 37. गणेश बॅटर. गणेश बॅटिंगला. लाऊड अपील केली होती लेग बिफोरची. एक धाव घेतली होती एका धावेने. धाव फलक माझा पुढे जातोय. 5 गडीवर 38. उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक. पावसाला सलामीर बॅटर सुभाष वाजे. आज एकच चौकार आलाय या मॅच मध्ये. बॅटिंग झालं नाही सुभाष वाजेची. या 2 बॉलमध्ये किती बिगिट करेल सुभाष वाजे, किती धावा जमा करेल हे सुद्धा तितकंच पाहणं गरजेचं असेल. टॅप केले बॉलला. फिल्डिंग चांगली आहे. एकच धाव जॉईन होईल. एका सिंगलच्या मार्फत धाव सकत जाते. 39 याकडे वरती. बॉल वरती वाईट बॉल आहे. अतिरिक्त एक धाव जॉईन होईल. धावसंख्या 5 गडी बाद. 40 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. राऊंड द विकेट टाकलेला बॉल उडवलाय, लॉफ केलाय. हरी त्या बॉल वरती पोहोचलाय. हरी झेल सोडते. हरी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. आज आणखीन धावा मिळतील. तीन धावा, 4 धावा, 4 धावा. हा चौकार आलाय. धावून काढल्यात. काय गुड रनिंग मिड द विकेट पाहायला मिळाली सुभाष आणि गणेशची. चला ड्रॉ साठी रमेश कातवरे. चला पहिला फेल विजय संघाने लवकर लवकर या. पाटोल टीमचे कॅप्टन पेंडर गोल्ड, खांडीचा बाडा पिवळी. चोवीस मध्ये बनवायच्यात 45 धावा. ते ड्रॉ केला जातोय. सुभाष पारदे दादांच्या शुभ हस्ते ड्रॉ केला जातोय. येस ड्रॉ केला जातोय. सुभाष पारदी दादांच्या शुभ हस्ते पहिली चुटी 22 साठी असेल. अक्षय 11 पेंडरगोल संघाला बाय भेटलेले आहे. अक्षय 11 पेंडरगोल संघाला बाय भेटलेले आहे. विजेता संघ विपक्ष टीम खांडीचा बाडा पाटोळ आणि त्याच्या आगे पिवळी. चला लगेच टॉस करून घ्या सुभाष दादा. जय बजरंग पिवळी आणि त्याच्या आगे साई मोर्या पाटोळ हा फर्स्ट मॅच असेल. जाऊया मॅचकडे. 24 मध्ये बनवायच्यात 45 धावा. सलामीर बॅटर अवकरवाडी संघ. बॅटर पाठवा लवकरात लवकर. चला फिल्डिंग देखील संघर्ष होईल. रातांलीपाडा संघ लवकरात लवकर फास्ट.
आज भरपूर वेळ झालाय, कारण सारमाळ संघ उशिरानं पोहोचला होता. 2 बॉलची पॅनल्टी सारमाळ संघ घेऊन खेळलाय. साई बोरा पाटोल बंद टॉस फिल्डिंग बॅटिंगसाठी जय बजरंग पिवळी संघ पाहायला मिळेल. वेटिंग आहे का? चला लवकर कलवा. बॅटिंग आणि बॉलिंगसाठी जय बजरंग पिवळी संघाला इन्व्हाइट केलाय. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन महेश केवारी आणि पांडुरंग अशी जोडी. 4 ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी टार्गेट दिलं गेलंय 45. गोलंदाजी मार्कमध्ये अनिल रोज येतोय. बॅटिंगला लेफ्ट हँड बॅटर महेश केवारी पाहायला मिळतो. नॉसला पांडुरंग केवारी. तर गोलंदाजी मार्कमध्ये आलाय रातंदावाडा एक्सप्रेस अनिल रोज. त्याच्या नावात देखील या सीझन मध्ये एक मॅन ऑफ द सिरीजची बाईक पटकवली आहे. अनिल रोजच्या मार्फत मालिकावीराची बाईक या सीझन मध्ये खिताब पटकावणारा खेळाडू अनिल रोज. पहिलाच बॉल आउटसाइड द लेग स्टंप वाईट बॉल. धावसंख्या 1. यस गोलंदाज अनिल बॅटिंगला महेश केवारी. आणखीन एक आलाय वाईट बॉल. दिशा मिळत नाही अनिल रोज या खेळाडूला. बॅक टू बॅक 2 वाईट हाताळतोय अनिल रोज रातांदलेपाडा संघाकडनं. 45चा टार्गेट दिलाय. पुढील बॉल अनिल. ते चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. टॅप केलेला बॉल चांगली फिल्डिंग. हा डॉट बॉल पहिला बॉल डॉट. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट टाकल्यानंतर हा बॉल योग्य हाताळतोय. पुढील बॉल अनिल बॅटिंगला महेश. स्विच खेळायचं होता रिव्हर्स खेळायचं होता कनेक्शन मात्र झालं नाहीये. डॉट बॉल बॅक टू बॅक 2 वाईट टाकल्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट टाकतोय. पुढील बॉल अनिल बॅटिंगला महेश. याही बॉलवरती मोठा फटका खेळायचा होता. पडलेत अनिल रोज इकडे स्किड झालेले पाहायला मिळतात. तीन चेंडू बॅक टू बॅक हाताळतोय डॉट. काय गोलंदाजी अनिल रोजच्या मार्फत. आज बॅटिंग झाला नाही आहे पण तो गोलंदाजी देखील धारदार करू शकतो आपण. एकवीस मध्ये बनवायच्या 43 अनिल. ओव्हर पिचचा बॉल. आता चांगला फटका आहे. फिल्डर आले सुभाष वाजे त्या बॉलवरती. एक धाव घेतली आहे. आता मात्र स्ट्राइक रोटेट करण्याचं काम करतोय महेश केवारी. आता बॅटिंगला पांडुरंग असेल. 4 बॉलचा खेळ झालाय. 3 धावा धाव फलकावर. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये थोडंसं
चेंजेस पाहायला मिळत आहेत. या बॉलवरती पाहुशाल डाऊन रन फटका पाहायला मिळतोय. चांगला फटका आहे गॅपमध्ये बॉल. 2 धावा कंप्लीट केले गेले आहेत. त्याचबरोबर आजच्या मुख्य अतिथी ज्या पाहुण्यांची वाट पाहत होतो ती प्रतीक्षा संपलेली आहे. इथे मात्र शुभागमन झालाय. यश वेखंडे रॉयल स्पोर्ट्सचे सर्व रॉयल स्पोर्ट्सचे नक्की सर्व यश वेखंडे साहेबांचा इथे शुभागमन झालाय. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी बेस्ट बॅटर साठी नक्कीच बॅट दिलेली आहे. इथे मात्र पाहुशाल बॅकवर्ड पॉइंट मध्ये करणार नाही चुकी. पहिला धक्का लागलाय फलंदाज पांडुरंग केवारी. बॅक टू पविलियन. षटक पहिला समाप्त. 1 गडी बाद 5. आता 18 मध्ये बनवायच्या 40 धावा. मध्ये बनवायच्या 40 धावा. अवकलवाडी संघाला नवीन बॅटर दशरथ केवारी जातोय. मध्ये बनवायच्या 40. दुसरा षटक झाले सुरुवात. गोलंदाज येतोय गणेश. थोड्याच वेळामध्ये मुख्य मान्यवरांचं इथे शुभागमन होत आहेत. यश वेखंडे 10 नंबरचं सरकार रॉयल स्पोर्टचे सर्व 18 मध्ये बनवायच्या 40. जरा खूप वेळ खर्च करता रात्रीले बटाटी. या बॉलमध्ये प्रचंड वेग होता गणेशचा. यस पाहुशाल मुख्य अतिथींचं इथे शुभागमन झालेलं पाहायला मिळत आहे. सुस्वागतम सहर्ष स्वागतम. यश वेखंडे यांचं इथे शुभागमन झालंय. रॉयल स्पोर्ट्सचे सर्व हा ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये प्रचलित झालेला आहे. त्या ब्रँडचे सर्व यश वेखंडे साहेबांचं इथे शुभागमन झालंय. 10 नंबरचा सरकार हा लकी नंबर आहे त्यांचा. बैलगाडा क्षेत्र असेल क्रिकेट क्षेत्र असेल या क्षेत्रामध्ये नक्कीच अल्पावधीत मात्र उंच भरारी घेणारं नाव अर्थात यश वेखंडे साहेबांचं इथे शुभागमन झालंय. आपलं वेलकम सहर्ष स्वागत या आदिवासी चषकाच्या वतीने आपलं करतोय मनपूर्वक स्वागत. आणि त्यांच्यासोबत संपूर्ण त्याचा मित्र परिवार पण जॉईन आलेला पाहायला मिळतोय. जॉईन झालेला आहेत. लोवर फुल टॉस होता. चांगला फटका ड्राईव्ह केले बॉलला. फिल्डर आले द डीप मधनं. 2 धावा धाव फलकावरती यावेळी कंप्लीट करताना पाहायला मिळतात. या 2च्या साहाय्याने धाव फलकावरती. धावसंख्या 1 गडी बाद 7. 16 मध्ये बनवायच्या 38 धावा. पुढील बॉल गणेश. बॅटिंगला महेश केवारी. चांगला फटका आहे. बॅकफुटला जाऊन पंच दिला गेलाय. चांगला फटका. आउटफील्ड खूपच तिकडे फास्ट आहे. बॉल अडवला जाईल का? चांगली फिल्डिंग. गुड फिल्डिंग. बॅकअप चांगला आहे परंतु 3 धावा काही रोखू शकला नाही. या 3च्या साने स्कोर कार्ड वरती धावसंख्या लागल्या गेल्या त्या 10 धावा. 10 ऑन द बोर्ड. 1 गडी बाद 10. सामना पाहता आपण श्री गणेश उकलवाडी विपक्ष संघर्ष 11 रातांले पाटा टीम. 1 गडी बाद 10. 15 मध्ये बनवायच्या 35 धावा. 15 चिंगडून जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. पुन्हा एकदा इथे राईट हँड कॉम्बिनेशन लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा चेंजेस पाहायला मिळतात. 1 गडी बाद 10. मध्ये बनवायच्यात 35 धावा. गोलंदाज गणेश.
चला फिल्डिंग करणारी टीम रातानेपाडा संघ भरपूर वेळ लावता आपण. लॉफ करायचं होता मिस टायमिंग, फटका फसलाय. झेल सोडलाय, कोणाचा सोडलाय? दशरथ खेवारीचा. हा झेल महागात पडू शकतो आपल्याला. आणखीन एक विकेटची चान्स होती. एक गडी बाद धावसंख्या 11. 14 मध्ये बनवायच्या 34. यस आजचे प्रमुख अतिथी मान्यवर पाहायला मिळतात रॉयल स्पोर्टचे सर्व यश षडविखंडे. मागील 2 वर्षांपासून पाहतोय मित्रांनो, कमी अल्पावधीत कला क्रीडा क्षेत्रातील एक उंच भरारी घेणारं नाव रॉयल स्पोर्ट्स हा ब्रँड आणि त्या स्पोर्ट्सचे ब्रँडचे सर्व यश वेखंडे. 10 नंबरचं सरकार यश वेखंडे इथे साहेबांचं इथे शुभागमन झालंय. म्हणजे असा ब्रँड जो सामान्य खेळाडू सुद्धा वापरू शकतो असा ब्रँड आमच्या यश दादांचा आहे. आणि तो ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये तर ब्रँडचं नाव झालंय. तो ब्रँड पोहोचलाय. तो ब्रँड आहे रॉयल स्पोर्ट्स. या बॉलवरती नक्कीच विकेटचं पतन. धावचित होतोय महेश केवारी. रनआउट. 2 गडी बाद 12 उकलवाडी. 13 मध्ये बनवायच्या 33 धावा. मध्ये बनवायच्या 33 धावा जिंकण्यासाठी उकलवाडी संघाला. नवीन बॅटर महेश वाघ. गोलंदाज गणेश. लॉफ केलाय, चांगला फटका. चाबुक स्ट्रोक्स पाहू शकाल. एक्झिट ऑन साइडला खेचून मारला, फेकून दिलाय. दशरथ केवारीचा झेल सोडला होता पण तो चान्स त्यांना दिली आहे. ह्या चौकारालाय. षटक क्रमांक 2 समाप्त. धावसंख्या 2 गडी बाद 16. 12 मध्ये बनवायच्या 29. 12 मध्ये बनवायच्या 29 धावा. येस 12 मध्ये बनवायच्या 29 धावा. दोन गडी बाद 16. तिसऱ्या षटकाला झाले सुरुवात. गोलंदाज येतोय अनिल सालकर. बॉलमध्ये चांगला फटका आहे परंतु एक धाव. नो बॉल पंचांनी घोषित केला गेलाय. यस नो बॉल पंचांनी घोषित केली. तिसऱ्या पंचाची मागणी केली गेली आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमने डीआरएस घेतलाय. एक्झॅक्ट डिसिजन दिला जाईल. नो बॉल. इथे उपस्थित मान्यवर जाऊया नक्कीच मुख्य प्रमुख अतिथी आजच्या दिवसातील यश वेखंडे हे पाहायला मिळतात आजच्या उपस्थित. यस गोलंदाज अनिल सालकर. चांगला फटका आहे. मिस्टामिक झेल पकडावा लागेल. झेल पकडला गेला एन मोक्याच्या क्षणाला परंतु नक्कीच फ्री हिटची चान्स देखील आहे. की फिल्डरला वाटलं नक्कीच झेल पकडलाय परंतु फ्री हिटची चान्स होती. या बॉलवरती धावा मिळतील. एक धाव कंप्लीट. धावसंख्या 20. यस मी विनंती करतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यश दादा वेखंडे आपण जॉईन व्हायचं आहे. तिथे यथोचित मान सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक
जाणू हिरवे साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान शाही सन्मान आजच्या दिवसातील रॉयल स्पोर्टचे सर्व यशभाई वेखंडे यांचा येथे यथोचित मान सन्मान स्क्रीनवरती पाहू शकाल केला जातोय. जाणू हिरवे साहेब या स्पर्धेचे मुख्य प्रणेते मुख्य आयोजक यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान शाही सन्मान केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं एक सन्मान चिन्ह या स्पर्धेची ओळख आहे आदिवासी चषक आणि आदिवासी चषकाच्या मार्फत ही भेट दिली जाते. सन्मान चिन्ह ही परंपरा आहे. आलेल्या मान्यवरांचा सन्मान करणं ही परंपरा आहे. या स्पर्धेचं नक्कीच वैशिष्ट्य आहे. जाऊया मॅचकडे. या बॉलवरती धावा मिळतील 2. खराब फिल्डिंग. आता मध्ये 10 मध्ये बनवायच्या 23 धावा. मध्ये बनवायच्या 23. गोलंदाज अनिल सालकर. अजूनही मॅच बॅलन्स आहे. 10 मध्ये बनवायच्या 23. इथे रनांची काही कमी नाहीये. 2 गडी बाद 22. तीन झालेत. 9 मध्ये बनवायच्या 23. 9 मध्ये बनवायच्या 23. पुढील बॉल अनिल. फुल टास होता. ड्राईव्ह केलाय. एकच धाव घेतली झाली. एका धावेने धाव फलकावरती धावा जुळल्या जातील. ती 2 गडी बाद 23. 8 मध्ये बनवायच्यात 22 धावा. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धाव्यांची गरज. मध्ये बनवायच्यात 22. बॅटिंगला महेश वाघ. 8 बॉल 22. लफ करायचा होता. क्रॉस बॅटने फटका सुवायचा होता. एक धाव तर कंप्लीट. विकेट किपर जाते त्या बॉलवरती. एकच धाव. एकच धाव घेतली जाईल. एका धावेने धाव फलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळतोय. 24. आता 7 मध्ये बनवायच्यात 21 धावा. 7 बॉल 21 धावांची गरज. चांगला फटका. स्क्वेअरकटचा फटका. आपण ड्राईव्ह आहे केलाय. गॅप मध्ये बॉल. एक कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावासाठी झाला प्रयत्न. 2 धावा वाराच्या वेगाने कंप्लीट होत आहेत. संघर्ष करतायत. 2 धावा कंप्लीट. या 2च्या सगळ्या धावसंख्या जाते 26 आकड्यावरती. 6 मध्ये बनवायचे आहेत 19 धावा. 6 चेंडू 19 धाव्यांची गरज. इथू मात्र तुमचा चालू झालाय आता संघर्ष. या स्पर्धेचं नक्कीच पावसाळ वैशिष्ट्य आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मालिका वीरासाठी रोख रक्कम कॅश प्राइज 50,000 रुपये आहे. अशी शहापूर तालुक्यात प्रथमच अशी स्पर्धा होती आहे की मॅन ऑफ द सिरीज साठी 50,000 रुपयांचा कॅश प्राइज. परंतु प्रथम क्रमांकासाठी चॅम्पियन संघासाठी 1 लाख रुपयाचं प्राइज आहे. अशी मानाची स्पर्धा, मानाची करंडक चालू आहे. आदिवासी चषक 2026 पर्व दुसरा आणि दिवस 5वा आणि दुपारचं सत्र. हरेला पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या मार्फत. जाणू हिरवे साहेबांच्या शुभ हस्ते नक्कीच पाहू शकाल ही आदिवासी चषक पार पडतायत. भरपूर सारे मेहनत अपरंपार कष्ट घेतलेत स्पर्धेसाठी. 10 दिवसांचं भलं मोठं आयोजन केले गेलंय. जावा मॅचकडे. 6 मध्ये बनवायच्यात 19. चांगला फटका आहे. ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेमध्ये. डाऊन द ट्रॅक. एक कंप्लीट. एकच धाव घेतली गेली आहे. आता बनवायच्यात 5 मध्ये 18 धावा. पाला गोलंदाज पाहायला मिळतोय. 5 मध्ये बनवायच्यात 18 धावा. दशरथ केवारी बॅटिंगला. हाय व्होल्टेज ड्रामा होईल का? असे चमत्कार भरपूर घडले त्या स्पर्धेमध्ये. 5 मध्ये 18 धावा कराव्या लागतील. चांगली लेंथ लाईन. वाह, लाजबाब. पेसर अटॅक काही कमी नाही आमच्याकडे सुद्धा. याचा चोख उत्तर दिलंय बालाने या बॉलवरती. आता 4 मध्ये बनवायच्यात 18 धावा. 4 मध्ये बनवायच्यात 18. याही बॉलवरती चांगला बॉल. लेंथ लाईन जबरदस्त पाहायला मिळते आहे.
डॉमिनेट आणि डॉमिनेशन करून टाकणारी गोलंदाजी. आता 3 मध्ये 18 बनवायचे आहेत कंपल्सरी. 3 षटकार मारावे लागतील. विकेट आहे 2 मध्ये बनवायच्यात 18 धावा. नेक्स्ट मॅच सेकंड सत्र असेल. दुसऱ्या फेरीतील नक्की पहिला सामना साई मोर्या पाटोळ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट देताना पाहायला मिळेल. जय बजरंग पिवळी. काही बालवती चांगला फटका आहे. बॉल चाललाय सीमा रेषेचा वेध घेतोय. पूर्णपणे बॅकफुटला पूर्णपणे आता मात्र पराभूच्या छायेत पाहायला मिळते. 45 धावा सुद्धा आपण डिफेंड करू शकतो. काय गोलंदाजी. अनिल रोज, त्यानंतर गणेश, त्यानंतर अनिल सालकर, बाला मोरगे. चांगली गोलंदाजी आणि परास्त केलाय अवकळवाडी संघाला रातांदलेपाडा संघानं. आणि अभिनंदन टीम संघर्ष 11 रातांदलेपाडा. आणि हार्ड लक देऊया इथे मात्र अवकलवाडी. चला फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्या. सामना पाहायला मिळतोय जय बजरंग पिवळी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट देताना पाहायला मिळतोय साई मोर्या पाटोळ. 2 बलाढ्य टीम्स आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीतील सामना पहिला इथे यश दादा वेखंडे थँक्यू सो मच या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले होते आणि धन्यवाद. यश दादा वेखंडे हे मात्र रजा घेताना पाहायला मिळते. त्यांचा मित्र परिवार आज इथे उपस्थित झाला, या स्पर्धेला भेट दिली. धन्यवाद. हृदयाच्या अंतकरणावर यश दादा वेखंडे रॉयल स्पोर्ट्सचे सर्व धन्यवाद देतो. या स्पर्धेला भेट दिली यश दादा वेखंडे, आपण तुमचं धन्यवाद देतो. जितकं करावं कौतुक कमीच या व्यक्तिमत्वाचं. जवा मॅचकडे 2 बॅटर मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतात. केतन आणि उत्तम उपस्थित मान्यवर पाहायला मिळतात. विडवाल गावचे सुपुत्र ज्याने 4 ते 5 महिन्यात 12,000 पर्यंत युट्यूबर सबस्क्रायबर करून स्वतःच्या नावाचा ब्रँड ओपन केलाय. अर्थातच जीवी स्पोर्ट्स या ब्रँडचे सर्व अर्थातच विनायकजी वाघ हे उपस्थित आहेत मंचावरती.
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रणय वारगडे. 2 बॅटर बॅटिंगला, केतन शीद नॉन्सला उत्तम झुगरे. पहिला बॉल डॉट बॉल. याही बॉलवरती बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र डॉट टाकले गेलेत गोलंदाज प्रणय वारगडेच्या मार्फत. चांगली गोलंदाजी, भेदक मारा पाहायला मिळतोय गोलंदाज प्रणयच्या मार्फत. 2 टाकले चेंडू मात्र टाकले डॉट बॉल. यस, गोलंदाज सज्ज प्रणय. गोली मार्फत केतन शीद. राऊंड द विकेट. इथे मात्र फटका मिस टायमिंग. या बॉलवरती OUT फलंदाज होईल बाद. लागलेल्या तिसऱ्या बॉलवरती केतन शीद याही मॅच मध्ये जास्त परफॉर्मन्स करू शकले नाही यात. विकेटचा बदल, फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आता 2 सख्खे भाऊ मैदानाच्या आतमध्ये. साई मोरिया पाटोल टीम कडनं तानाजी झुगरे आणि उत्तम झुगरे. मागच्या मॅच मध्ये तानाजी झुगरेने काय बॅटिंग केली होती, त्याच्या जोरावरती नक्कीच परास केलं होतं. अवालेट संघाला 3 बॉलचा खेळ झालाय. धावसका धाव फलकावरती 0. एक धक्का लागलाय. गोलंदाज सज्ज प्रणय. बॅटिंगला तानाजी. स्टेप आउट झाले. बॅटची लिडिंग एज. हो, क्या बात आहे. एफर्ट्स पाहू शकाल. अजय होता तिकडे. अजय सराई. काय एफर्ट्स दिलेत. एक सिंगल जमा केलेले. धावसका 1 गडी बाद 1. पुढील बॉल गोलंदाज सज्ज प्रणय. बॅटिंगला उत्तम झुगरे. रिव्हर्स स्विचिटचा फटका खेळायचा होता. मिस टायमिंग. सेल पकडायचा होता. करावा. क्रिकेटमध्ये कॉलिंग महत्वाची, ती कॉलिंग जुळत नाहीये. 2 धावा धाव फलकामध्ये जॉईन होताना पाहायला मिळतात. 2 धावा कंप्लीट. या 2च्या साने धावसका पाहायला मिळते. 1 गडी बाद 3. शेवटचा बॉल. स्टील 1 टू गो. प्रणय तयार. बॅटिंगला उत्तम झुगरे. आता मिस्टर 360 फलंदाजी करावी लागेल उत्तम झुगरेला. पुढील बॉल प्रणय. हा बॉलवरती पडलाय, धडपडलाय, परंतु बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट झाला नाही. षटक क्रमांक ते समाप्त झालाय. पहिलं धावसक धाव फलकावरती 1 गडी बाद 3. चांगलं षटक हाताळलाय. तब्बल 3 धावा खर्च केल्यात प्रणय वारगडे. उभवता सितारा आहे या पिवळी गावाचा. काय गोलंदाजी हाताळली त्या प्रणय वारगडेच्या मार्फत. षटक पहिला समाप्त. 1 गडी बाद 3. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. गोलंदाज येतोय. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. साहिल वारगडे येतोय. साहिल वारगडे येतो न पाहायला मिळतोय, पण तो धावा झाला नाही. पाटोल टीम कडनं तानाजी झुगरे आणि उत्तम झुगरे 2 सख्खे भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. बॅटिंगला आता तानाजी असेल, नॉसला उत्तम. साहिल वारगडे येतोय. गोलंदाज साहिल. बॅटिंगला तानाजी. थोडंसं फास्ट घ्यायचं आज, थोडंसं भरपूर लेट झालं होतं आपण. फॉलो थ्रो मध्ये गडबड होताना पाहायला मिळते. 2 पंच रमेश कातवारे आणि समीरजी शेख सर.
एक गडी बाद 3 धाव संख्या. गोलंदाज साहिल, बॅटिंगला तानाजी. फ्लेलिनचा बॉल चांगला फटका आहे. एक धाव तर कंप्लीट केली गेली या बॉलवरती. एक सिंगल कंप्लीट, एका सिंगलच्या मार्फत धाव संख्या जाते. एक गडी बाद 4 आकड्यावरती. गोलंदाज सज्ज साहिल, बॅटिंगला उत्तम. गोलंदाज सज्ज. बॉल डॉट. एक गडी बाद 4. साई मोरिया पाटोली पक्ष जय बजरंग पिवळी. त्यानंतर रातांतले पाडा विपक्ष टीम खांडीचा पाडा हा सेकंड मॅच असेल, नोंद घ्या. अक्षय 11 पेंढुरकर संघाला बाय भेटले, तिसऱ्या फेरीत पोहोचलाय. आमचे विठ्ठलदादा खंडवी मात्र सावलीमध्ये आनंद घेता. विठ्ठलदादा खंडवी आज इम्प्रेस केला आम्हाला, त्यांनी चांगली बॅटिंग पाहायला मिळाली त्यांच्या मार्फत. रिव्हर्स आता मात्र ठोकला. या बॉलमध्ये कनेक्शन आलाय. लेट फन थेट या बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. धाव संख्या 8. चौकार आला या बॉलवरती. उत्तम झुगऱ्याचं आणि उत्तम प्रकारे फटकेबाजी करावी लागेल. एक गडी बाद 8. या बॉलवरती विकेट कीपर बॅटर बीट होत आहेत. बॉल निघून चाललाय थर्ड मॅन रिजन मध्ये. लेग बायच्या स्वरूपात 2 धाबा कंप्लीट होत आहेत. सेफ आहे का? यस कृष्णा भोईर सर कुठे असेल तर जॉईन व्हा लवकरात लवकर. एक्झॅक्ट चेक केला जाते. चौकार आहे. थँक्यू सो मच योगेश टेनिस क्रिकेट.in, कृष्णाजी भोईर आणि कंपनी. त्यावेळी तो बॉल अडवतो ना, एक पाय त्याच्या बाउंड्रीच्या बाहेर आहे, तेव्हा तो बॉल उचलतोय. आकाश वारगडे सर, येस क्लिअर. बॅक टू बॅक 2 चौकार आले. धावसंख्या धाव फलकावधी 12. गोलंदाजी ट्रॅक मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज साहिल वारगडे. एक गडी बाद 12 धावसंख्या धाव फलकावधी पाहायला मिळते.
यस गोलंदाज सज्ज साहिल बॅटिंगला उत्तम. या बॉलमध्ये देखील अडवा बॅटने क्रॉस बॅटने फटका सजवायचा होता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. 1 गडी बाद 12. चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते. तब्बल 9 धावा खर्च केल्यात 5 बॉलचा झालाय खेळ. शेवटचा बॉल शिल्लक. साहिल तयार. 1 गडी बाद 12. थांबून ठेवलंय, रोखून ठेवलंय पाटोळ संघाला. बॅटिंगला पुन्हा एकदा उत्तम जुगरे. अडवा बॅटने नो लुक स्टाईलने बॉलला फिनिश करायचा होता. फ्लिक केले गेलाय. चेंडू मात्र नो मार्क्स मध्ये पाहायला मिळतो. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी झाला प्रयत्न. 2 धावा होतील का? दोन धावा कंप्लीट केले गेल्या. षटक क्रमांक दुसरं समाप्त. 1 गडी बाद धावसंख्या पाहायला मिळतात 14. तिसऱ्या षटकाला झाले सुरुवात. गोलंदाज येत आहेत. साजन आमले तिसरा स्पेल हाताळण्यासाठी आलेला पाहायला मिळतोय. 1 गडी बाद 14. 12 बॉलचा खेळ झालाय. साजन आमले येतोय. चला फिल्डिंग लवकरात लवकर सजून घ्या आपण. यस गोलंदाज साजन आमले. बॅटिंगला तानाजी जुगरे. यावर मात्र ऑफ स्टिक मात्र उखडून काढली गेली आहे. योमेश आय विल डेफिनेटली हिट. दांडी गोल केले गेला. क्लीन बोल्ड. फलंदाज तानाजी जुगरे बॅक टू पॅव्हिलियन. लागलाय 14 वरती. दुसरा धक्का साई मोर्या पाटोळ संघाला. फलंदाज बाद. गोपाल झुगरे. फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेटचं पतन. आता मात्र ऑन हॅट्रिक वरती आहे गोलंदाज साजन आमले. काय गोलंदाजी पाहायला मिळते साजन आमलेच्या मार्फत. 14 वरती लागलाय तिसरा धक्का साई मोर्या पाटोळ संघाला. आता साजन आमले जय बजरंग पिवळी संघाकरता ऑन हॅट्रिक नाव. यस साजन आमले ऑन हॅट्रिक नाव. बॅटिंगला आता रमेश पोकळा. तीन गडी बाद 14 ऑन हॅट्रिक नाव. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज साजन. ओरपीचा बॉल मारा केला होता. चांगला फटका आहे. टीममध्ये फिल्डर जरूर आलेत. एक तर कंप्लीट. सिंगल कंप्लीट. धावसंख्या पाहायला मिळते 3 गडी बाद 15. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून अर्थात साजन आमले. आता बॅटिंगला मात्र उत्तम झुगरे. थोडंसं शांत केलं गेलंय. तिसरं षटक मार्गस्थ. धावा येत नाही. धावा कराव्या लागतील. 3 गडी बाद 15. फोरपीचा बॉल चांगला फटका आहे. गॅप मध्ये बॉल. फिल्डिंग चांगली राहिली गेली आहे.
2 धावा होतील का? यस, 2 धावा धाव फलकावरती होतील का? यस, 2 धावा झालेल्या आहेत. या 2च्या सने धावसक जाती आहे 17 आकड्यावरती. 3 गडी बाद 17 धावसक धाव फलकावरती पाहायला मिळती आहेत. गोलंदाज साजन आमले. 3 गडी बाद 17 साई मोर्या पाटोळ. हा बॉल वाईड पाहायला मिळतोय. धावसक धावफल 3 गडी बाद 18. यस, गोलंदाज साजन. बॅटिंगला उत्तम. बॉलवरती शफल झाले होते. चांगला बॉल, लाईन चांगली पाहायला मिळते आहे. डॉट बॉल. 3 गडी बाद धावसक 18 पाहायला मिळतात. यस, गोलंदाज साजन आमले तयार बॅटिंगला. उत्तम जुगरे. राऊंड द विकेट. आई बॉलवरती पंच वळतायत. शिक्सर. पंचाचे दोन्ही समांतर धावा येथील अवांतर. आणि रमेश कातवारे आज काय बॉलिंग राहिले. रमेश कातवारेचे आम्ही फॅन झालोय सर. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांची रील्स एक व्हायरल होईल यात तर शंका नाही आहे. रमेश कातवारे लेजेंड ऑफ पेंडर गोल. इथे बॅटची लागले. स्विच इट करायचा होता. चांगला फटका आहे परंतु स्लिप मध्ये फिल्डर ठेवलाय. थर्ड मॅन मध्ये फिल्डर आहेत. थर्ड मॅन मध्ये फिल्डर होते. स्लिपचा थोडासा काढा होता आकाश वारगडे मास्टर माइंड ऑफ पिवळी. या बॉलवरती धावा मिळतील. एकच सिंगल. 3 षटकाचा खेळ झालाय समाप्त. 3 गडी बाद 20. धावसक 20 झाल्यात. 3 गडी बाद 20. ओव्हर कंप्लीट झालेली पाहायला मिळते. यस, गोलंदाजी मार्क होते. गोलंदाज पाहायला मिळते. या बॉलवरती चांगला फटका आहे. वा, लाजबाब स्ट्रोक ऑन साइडला. बॉल खेचून मारला, फेकून दिला. या बॉलवरती आलेला 4 धावा चौकार. धावसंख्या 3 गडी बाद 24 झाल्यात. रमेश भलाचं स्वागत केलं उत्तम जुगरेनं मात्र. 3 गडी बाद 24. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय. प्रत्येक बॉलवरती टीम मीटिंग करू नका. जय बजरंग पिवळी संघ. स्टेप आउट झाले. चांगला फटका आहे. चांगला फटका आहे. गॅप मध्ये बॉल आहेत. बॉल 2 फिल्डरला निघून चाललाय. बॅक टू बॅक. ते दनादन दुसरा चौकार आलाय. धावसंख्या 3 गडी बाद 28. आत्ता मात्र उत्तम जुगरे रंगात आलाय. बॉल ढगात चाललेत. 12 बॉल 23. गोलंदाज सज्ज रमेश भला. बॅटिंगला उत्तम. रिवर्स खेळायचा होता. स्वीटेड खेळायचा होता. सीधी उंगली से घी नहीं निकलता तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. या बॉलवरती डॉट बॉल. 3 चेंडूचा खेळ असेल बाकी. 3 गडी बाद 28. चला टॉस साठी जॉईन व्हा. संघर्ष 11 रातातले बडा टीमचे कॅप्टन आहे. त्याचबरोबर टीम खांडीचा बडा टीमचे कॅप्टन. चला आपण टॉस साठी या लगेच. ओव्हरपिचचा बॉल. चांगला फटका. गॅप मध्ये बॉल. उत्तमचा वार. बॉल निघून चाललाय सीमा पार. 4 चौकार. धाव फलकावधी पाहायला मिळते. 3 गडी बाद 32.
याही बाळवती उडवलाय बॉलला, लॉफ करायचा होता, फटका मिस टायमिंग, उत्तम जुगरेचा फटका. बॅकअप होत, 2 फिल्डर होते, बॅकअप देखील होतं, परंतु या बॉलमध्ये झेल मात्र सोडला गेलाय 2 फिल्डरच्या मार्फत. 2 धावा घेतल्या गेल्या धावसंख्या धाव फलकामध्ये 34, 3 गडी बाद 34 धाव संख्या. या बॉलवती विकेट, फलंदाज बाद. यस, धावसंख्या झाल्यात 34, जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. चोवीस मध्ये बनवायच्यात 35 धावा. कृष्णाजी भोईर सर, आपण कुठे असाल तर जॉईन व्हा लगेच. 24 मध्ये बनवायच्यात 35. चोवीस मध्ये बनवायच्यात 35 धावा. त्याला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या आणि टॉस साठी देखील लवकर लवकर जॉईन व्हायचं आहे. चला, टॉस साठी लवकर लवकर टीम खांडीचा पडा. चला, फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्या. आपण एक टार्गेट दिलाय 35. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. जसे मॅचला होईल सुरुवात तसे मात्र हर्षलजी पवार सर हे मॅच साठी जॉईन होतील. तुर्तास थँक्यू, धन्यवाद. येस, थँक्यू सो मच विकेजी शेबाळे सर. चला, पुढच्या मॅचचा टॉस करूयात. टीम खांडीचापाडा विपक्षामध्ये संघर्ष 11 रातंद्रपाडा टीम, असा हा मॅच आपल्याला पाहायला भेटतोय. चला तर हा टॉस होत असताना आपल्याला पाहायला भेटेल आणि सध्या तरी टॉस टीम खांडीचापाडा संघाकडे राहिला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सगळेच ओव्हर 4-4, सगळेच मॅचेस 4-4 ओव्हरचे होतील, त्यामुळे त्याही सूचना महत्त्वाच्या असणार आहेत. आणि सध्या तरी आता जो मॅच चालू आहे, साई मोरिया पाटोळ आणि विपक्षामध्ये जय बजरंग पिवळी. आज जय बजरंग पिवळी संघाचा देखील खूप चांगला खेळ राहिला आहे. साई मोरिया पाटोळ टीमचा देखील खूप चांगला राहिला आहे खेळ. आणि आता हा सेकंड राऊंडचा पहिला मॅच आपण पाहत आहोत. सेकंड राऊंडसाठी बाय मिळाली आहे अक्षय 11 पेंडुरगुळ टीमला. थर्ड राऊंडमध्ये ते पोहोचलेत. दुसरी टीम कोणती असेल, तिसरी टीम कोणती असेल पाहूयात. आणि सध्या तरी आता फिल्डिंग सेट केलेली आहे. आता बॅट्समन ॲज ओपनर स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला भेटेल आकाश वारगडे. नॉन स्ट्राईक एंडला ओमकार कातवारे पाहायला भेटतो आणि दुसऱ्या बाजूला बॉलिंग ट्रॅकवरती उत्तम झुगरे पाहायला भेटेल. जिथे 4 ओव्हरला 34 झाल्यात, मग 35 करायच्या आहेत. आणि सध्या तरी आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये खूप महत्त्वाचा मॅच. आज गोलंदाजी अटॅकिंग खूप चांगली पाहायला भेटली आहे जय बजरंग पिवळी टीमची. कमीत कमीपर्यंत रोखतायत 4 ओव्हरला. पाहूयात सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, पहिला चेंडू, क्लासिकल फटका खेळलाय, गरंगळत बॉल निघालाय, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलाय आणि चांगला क्लासिकल हा कव्हर ड्राईव्ह, चौकार.
ते गॅप शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला आज मिळालेले आहेत. आकाश वारगडेकडनं खूप अनुभव आहे क्रिकेटचा आणि सध्या तरी जो फॉर्म त्याचा आहे, टचमध्ये खेळाडू आहे या सीझनमध्ये, तो फॉर्म त्यानं सातत्यानं दाखवला आणि आता सध्या तरी टीम मजबूत स्थितीमध्ये पहिल्या चेंडूवरती दिसते. पहिला बॉलवरती उत्तमच्या विरोधामध्ये आलाय हा ब्रायन रेस्टोक चौकार. समोर यावेळेस हा बॉल तिथे आपण पाहत आहोत फिल्डर आहेत, मिडॉनला चांगली फिल्डिंग होते, बॉल फेकी केली जाईल तोपर्यंत धाव आलेली नाहीत. 2 बॉलला 4 झाल्यात. खूपच चांगला चेस आहे मैदानाच्या आतमध्ये. तर रोखायच्या असतील तर काही विकेटीनं गरजेचे असतील. गेलाय मॅच आपण पाहिला जयबजरंग पिवळी टीमचा, या दोन्ही फलंदाजांना चांगली पार्टनरशिप केली होती आणि त्याचमुळे ते धावा चेस करण्यामध्ये यश मिळालं होतं. आता हा कॉल थोडासा लेट झाला आणि तोपर्यंत एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने आता धाव फलक जाऊन पोहोचेल. धावा झाल्या धाव फलकावरती टोटल 5. आकाश वारगडे आणि ओमकार कातवारे ही जोडी आपल्याला पाहायला भेटते जयबजरंग पिवळी टीमची. आज